म्हणजे एकदम थकलेले आहेत आणि आम्ही म्हणत होतो काय करायचं. मग आमचा प्लॅन ठरला इंडियाला जायचा. शिवजयंतीसाठी सोमवारी खूप मोठा सोहळा आहे आणि म्हणूनच उद्या परफॉर्मन्सेस आहेत. तर मी त्यात भरतनाट्यमचा परफॉर्मन्स करते. चार्जे एअरपोर्ट पुण्यासारखंच खूप छोटं आहे आणि इथं पटकन फॉर्मॅलिटीज आटपतात आणि आम्ही बोर्डिंगला जाऊन बसतो. सगळ्या फॉर्मॅलिटीज आटपून आम्ही लाऊंजमध्ये थोडा वेळ गेलो आणि थोड्या वेळाने आम्ही आमची फ्लाईट बोर्ड केली. आम्ही मुंबई एअरपोर्टला पोहोचलो आहोत. मुंबई एअरपोर्ट खूप मोठं आहे आणि खूप चालायला लागतंय. लाऊंजमध्ये जे खाल्ले ना मी त्यात जिरले होते. आमचं सगळं आटपलं आहे आणि आम्ही गाडीची वाट बघतोय. आम्हाला आमची गाडी 5:30ला मिळाली. मग आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. थोडा वेळी मला माझी मावशी जॉईन झाली आणि मी माझ्या भावासोबत खेळले. प्रभात मित्र मंडळ दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. आता शिवजयंतीसाठी परफॉर्मन्स आहे. इथे छोट्या मध्यम व मोठ्या गटात कॉम्पिटिशन्स होत्या. मी तिथे कार्यक्रमात पोवाडा गायला. तसेच डान्सही केला. ह्या कार्यक्रमात टोटल 70 पार्टिसिपंट्स होते आणि त्यांचे स्पीच आणि डान्स खूप मस्त होते. एक्झामिनर्सनी सर्वांना मार्क्स देऊन मग नंतर रिझल्ट डिक्लेअर केला. मला मोठ्या गटात डान्ससाठी फर्स्ट नंबर मिळाला. कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राइज मिळाली. खूप खुश आहे. मग आम्ही फोटो सेशन केलं आणि घरी गेलो. मी खूप खुश होते. दुसऱ्या दिवशीही काही कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. इथे या चौकात छावा लागलेला आहे आणि मी माझ्या भावंडांसोबत आलेली आहे. सगळ्यांसोबत छावा मूवी बघून मी खूप एन्जॉय केलं. वेगळाच एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आज ॲक्च्युअल शिवजयंतीचा दिवस होता. मी नऊवार साडी घातलेली आणि आम्ही सगळेच फेटा बांधून घेत होतो. मिरवणुकीची सुरुवात शंखनादाने झाली. प्रभात मित्र मंडळाची मिरवणूक खूप पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. मोठ्या संख्येने लोक ह्याच्यात सहभागी होतात. रुद्र गर्जना ढोल ताशा पथकाने मिरवणुकीची शोभा खूप वाढवली. केरळी वाद्यवादन हे ह्या मिरवणुकीचे आकर्षण होते. नाटकाचे सुरेख सादरीकरण सुद्धा केले होते. विविध पारंपरिक वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केलेले जे मी पहिल्यांदाच पाहत होते.
शिवजयंती खूप उत्साहात साजरी केली आणि आम्ही एन्जॉय केलं खूप. मिरवणुकीची सांगता प्रसिद्ध श्रीराम मंदिरापाशी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.